आषाढ तळणीमध्ये आज आपण पाहणार आहोत तिखट मिठाच्या पुऱ्या। तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केल्या जातो, तर आमच्याकडे जी पद्धत वापरली जाते ते आज पाहणार आहोत। अगदी साधी सोपी पद्धत आहे, पण साधारण एक 10 ते 12 दिवस सहजपणे टिकून राहतात अशा पद्धतीच्या ह्या पुऱ्या आहेत। मस्त चवीला होतात, एकदा जर खाताल तर खातच राहाल। तर त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला छोटंसं वाटण करून घ्यायचं आहे। तर इथे मी तिखट कमी असलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तर साधारण एक 7 ते 8 मिरच्या घेतलेल्या आहे। मूठभर कोथिंबीर कवळ्या देठासहित घ्यायचं, म्हणजे स्वाद छान येतो। आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या सोबतच इथे मी घेतलेला आहे चमचाभर जिरे। आणि आता याला पाणी टाकून थोडंसं बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ। तर 2 कप गव्हाचं पीठ आणि 1 कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप बेसन पीठ घेतलेलं आहे। त्याचबरोबर इथे मी चमचाभर ओवा हातावर चुरून टाकलेला आहे, म्हणजे चव छान येते। चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, 1 चमचा धने पावडर टाकलेला आहे आणि 1 चमचा हळद यामध्ये टाकून घेतलेला आहे। 4 चमचे इतकं पांढरे तीळ यामध्ये टाकून घेतलेलं आहे। सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि यामध्ये साधारण एक 5 ते 6 चमचे कडकडीत तेलाचं मोहन टाकायचं आणि छान मिक्स करायचं। त्यानंतर जे आपण तयार करून घेतलेलं वाटण होतं ते सुद्धा यामध्ये टाकायचं। सगळं एकसारखं व्यवस्थित पिठाला लावून घ्यायचं। त्यानंतर लागेल तसं आपल्याला पाण्याचा वापर करून छान घट्ट उंडा तिंबून घ्यायचा। ज्या पद्धतीने आपण नेहमीच्या पुरीचं पीठ तिंबून घेतो त्याच पद्धतीने इथे तिंबून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी आपण यामध्ये ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे, त्यासाठी अगदी सैलसर ठेवायचं नाही, थोडंसं घट्टच ठेवायचं। ज्वारीचं पीठ पुन्हा पातळ होऊ शकतो त्यामध्ये असल्यामुळे, त्यासाठी थोडंसं घट्टच ठेवायचं सुरुवातीला। आणि लगेच आपल्याला हे पुऱ्या करून घ्यायचं आहे। तर छोटे छोटे उंडे इथे मी तोडून घेतलेला आहे आणि थोडंसं तेलाचा हात लावायचा आणि छान उंडा या पद्धतीने पेड्याप्रमाणे तयार करून घ्यायचं, म्हणजे पटापटा पुऱ्या तयार करता येतात। तर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, पुरी कुठल्या पद्धतीची करत असाल तर पुरीचं जे पीठ आहे छान घट्ट मळल्या गेलं पाहिजे, तरच पुरी छान खुसखुशीत होते आणि त्याचबरोबर छान टम्म फुगतात। आणि शिवाय जेव्हा आपण पुरी लाटून घेतो त्यावेळेस थोडंसं तेलाचा हात लावायचा चिटकत असेल तर, आणि त्याचबरोबर एकसारखी पुरी लाटून घ्यायची, कुठे पातळ कुठे जाड असं नको। पुरी फुगण्यासाठी ही टीप महत्त्वाची आहे। आणि शिवाय आपलं तेल खराब होऊ नये त्यासाठी आपल्याला पीठ वगैरे लावायचं नाही। पीठ वगैरे लावताल तर तेलामध्ये जेव्हा आपण पुरी टाकतो त्यावेळेस त्या पिठाचा लेअर तेलामध्ये उतरतो, म्हणजे आपलं तेल खराब होतो। त्यासाठी इथे आपल्याला तेल लावूनच छान एकसारख्या पुऱ्या लाटून घ्यायचं आहे। आणि पुरी लाटते वेळेस 7 ते 8 पुऱ्या झाल्यानंतर तळून घ्यायचं, घाई गडबड करायची नाही। आणि त्याचबरोबर तेल तळते वेळेस कसं असायला पाहिजे ते सुद्धा पाहूया। तर इथे जेव्हा आपण तेल गरम करायला ठेवतो तर तेल छान गरम असायला पाहिजे। जेव्हा छोटा पिठाचा तुकडा आपण या तेलामध्ये टाकून चेक करतो त्यावेळेस पटकन वर आलं पाहिजे आणि करपलं नाही पाहिजे। करपलं तर समजायचं जास्त तेल गरम झालं आणि ते पिठाचा उंडा खालीच राहिला तर समजायचं की आपलं तेल आणखीन गरम झालेलं नाही। या दोन्ही गोष्टी लक्षात तुम्ही ठेवताल तर तुमच्या पुऱ्या छान व्यवस्थित होतात। तर जेव्हा पिठाचा उंडा तेलामध्ये टाकलं की पटकन वर आलं तर त्यावेळेस आपल्याला ह्या पुऱ्या तेलामध्ये टाकायचे। सुरुवातीला चमचा वगैरे लावायचं नाही, थोडंसं तळलं की झाऱ्याने थोडंसं दाब द्यायचा आणि त्यानंतर पलटून घ्यायचं। दोन्ही साईडला छान असं पुऱ्या हे तळून घ्यायचं आहे। थोडंसं लालसर आवडत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही तळून घेऊ शकता, किंवा तुम्हाला जर थोडंसं कमी लालसर आवडत असेल तर त्या पद्धतीने तळून घेऊ शकता। आणि शिवाय आणखीन एक गोष्ट, जेव्हा आपण पुरी तळून घेतो त्यावेळेस सारखं आलटपालट करायचं नाही, नाहीतर तेलकट पुऱ्या होऊ शकतात। तर सुरुवातीला जेव्हा आपण पुरी तेलात टाकतो त्यावेळेस ती लेअर पातळ असते, त्यासाठी परत त्याला पलटी मारली की त्या काय होतं, मग त्याच्यामध्ये तेल जाऊन बसतं आणि तेलकट पुऱ्या होतात। आणि शिवाय जेव्हा तुम्ही हे पुऱ्या करता तर त्यावेळेस जे झाऱ्या आहेत पुऱ्यावर ठेवायचं नाही, नाहीतर त्यामधले एक्स्ट्राचं तेलसुद्धा पुरीवर जाऊ शकतो आणि तेलकट होऊ शकतो। आणि तेल पूर्ण निथळून काढायचं, म्हणजे पुरीमध्ये तेल राहत नाही। या गोष्टी लक्षात ठेवताल तर तुमच्या पुऱ्या मस्त खुसखुशीत खमंग होतात। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरी तळते वेळेस तेल छान गरम असायला पाहिजे आणि गॅसचा फ्लेम मोठा असायला पाहिजे। व्हिडिओ आवडल्यास, टिप्स आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।